तापमान वाढ, जलवायू परिवर्तन हे या राक्षसाचे वेगवेगळे नाव आहे. आपण पौराणिक कथांमध्ये ऐकलंय की रावणाला 10 तोंड होती. ते अशी असतात 10 तोंड. या रावणाला 4 तोंड आहेत. जलवायू परिवर्तन, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ. त्याचा काय परिणाम होणार आहे? तर परिणाम सुरू झालेला आहे. फक्त आपल्याकडे आपण त्या गोष्टीला प्रत्यक्ष पाहू नाही शकून राहिलो. प्रत्यक्ष पाहू शकत नाही एखाद्या गोष्टीला म्हणजे त्याचं अस्तित्व नाही असं महामूर्खच म्हटलं जाईल ना. जर आपण जागतिक तापमानवाढ ही समस्या आहे की नाही यावर बोलायला आलो तर ती आम्हाला दिसत नाही, म्हणजे ती नसेलच नाही. आम्हाला अनुभवता येत नाही. आपल्याकडे तापमान एवढं जास्त नाही. मला की सध्या तापमान वाढलं. मला बोर्ड सुद्धा आपलं सर्वात जास्त कशासाठी फेमस आहे? पर्यटन. आणि पर्यटनामधून जर कोकण करू शकलं नाही, पर्यटन करू शकलं नाही, अगदी हिरवगाळ वातावरण कोकणामध्ये नसलं तर पर्यटन शक्य आहे का? तुमच्यापैकी सर्वजण कुठे ना कुठे या पर्यटन व्यवसायाशी जोडलेले आहेत आणि उद्या त्याच पर्यटन व्यवसायाला हातभार लावायसाठी तुम्ही आज तुमची जवानी खपवत आहे. त्या पर्यटन व्यवसायाला